ओम नमः शिवाय। श्री शिवलीलामृत अध्याय 7। या अध्यायाची फलश्रुती स्वभाव सुधारेल, सन्मार्ग मिळेल, अनाथ सनाथ होतील, सद्गुरूंची भेट होईल। श्री गणेशाय नमः। जय जय किशोर चंद्रशेखरा, पूर्वी धरेंद्र नंदिनीवरा, गुजगभूषणा सप्तकर्णेत्रा, लीला विचित्रा तुझ्या, भानुकोटी तेज अपरिमिता, विश्वव्यापका विश्वनाथा, रमाधव प्रिया, भूताधिपते, अनंता अमूर्त मूर्ता विश्वपते, परमानंदा पंचवक्रा, परात्परा पंचदशनेत्रा, परमपावना पयफेन गात्रा, परमंगला परब्रह्मा, मंदस्मित वदन दयाळा, षष्ठाध्यायी अति निर्मळा, सीमंतिनी आख्यान लीला, स्नेहाला तू बदलासी, श्रीधर मुख निमित्त करून तुझी बदलासी आपुले गुण, व्यासरूपे सुतास स्थापून रसिक पुराण सांगविसी, ऐस एकता दयाळ वदता झाला श्री गोपाळ, विदर्भ नगरी एक सुशीळ, वेदमित्र नामे द्विज होता, तो वेदशास्त्र संपन्न, त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण, वेदमित्रास पुत्र सुगुण, सुमेधा नामे जाहला, सारस्वत सूत सोमवंत उभयतांचे मित्रत्व अत्यंत, दशग्रंथी ज्ञान बहुत, मुखोद्गत पुराणे, संयुता पदक्रम अरण ब्राह्मण, छंद निघंटू शिक्षा जाण, ज्योतिष कल्प व्याकरण निरुक्त पूर्ण दशग्रंथी, ऐसा विद्याभ्यास करीती षोडश वर्षे झाली तत्वता, दोघांचे पिते म्हणती आता, भेटांद्रुपण आता वैदर्भासी, विद्या दावणी अद्भुत, मेळवावी द्रव्य बहुत, मग वधू पाहुणी यथार्थ, लग्ने करू तुमची, यावरी ते ऋषीपुत्र विदर्भ रायसी भेटले सत्वर, विद्याधनाचे भांडार उघडोनी दाविती नृपश्रेष्ठा, विद्या पाहता तोषला राव, परी विनोद मांडिला अभिनव, म्हणे मी एक सांगेन भाव, धरा तुम्ही दोघेही, नैषधपुरीचा नृपणात, त्याची पत्नी सीमंतिनी विख्यात, मृत्युंजय मृडानी प्रित्यर्थ, दाम्पत्य पूजा करी बहु, तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी, होऊन जावे एक क्षणी, दिव्य अलंकार बहुत धनी, पूजिल तुम्हा कारणे, तेथून यावे परतोन, मग मीही देईन यथेष्ट धन, माता पिता गुरु नृपवचन, कदा अमान्य करू नये, तव बोलती दोघे किशोर, हे अनुचित कर्म निंद्य फार, पुरुषास स्त्रीवेश देखता साचार, सैचेल स्नान करावे, पुरुषासी नारी वेश देखता, पाहणार जाती अंध पाता, वेश घेणार ही तत्वता, जन्मोजन्मी स्त्री होय, हे परत्री कर्म अनुचित, तैसेची शास्त्र बोलत, त्याही वरी आम्ही विद्यावंत, धन अमित मिळवू, आमची विद्यालक्ष्मी सतेज तोषवू, अमनीचे भुभुज, आमचे नमुने चरणांबुज, धन देती प्रार्थुनिया, पंडितांची विद्या माय, सद्गुणी विद्या अकाळी फळदायिनी, विद्या कामधेनू सांडुणे, निंद कर्म न करू कदा, माता पित्यांहुनी विद्या आगळी, संकटी प्रवासी प्रतिपाळी, पृथ्वीचे प्रभू सकळी, देखोन या जोडती कर, विद्याहीन तो पाषाण देख, जिताची मृत तो शतमूर्ख, त्याचे न पहावे मुख, जननी व्यर्थ श्रमविसी, राम म्हणे दोघां लागून, माझे मान्य करावे एवढे वचन, परम संकट पडले म्हणून, अवश्य म्हणती ते धवा, राये वस्त्रे अलंकार आणून, एकासी स्त्रीवेश देऊन, सोमवारी यामिनी माझी जाण, पूजा समयी पाठविले, जे सकळ प्रमंदांची ईश्वरी, जिची प्रतिमा नाही कुंभिणीवरी, जिस देखुनी नृत्य करी पंचक्षर प्रीतीने, रंभा उर्वशी चातुर्य खाणी, परी लज्जा पावती जिस देखुनी, रेणुका जानकी श्रीकृष्ण भगिनी, उपमा शोभे जियसी, जिने हे दाम्पत्य देखुनी, कृत्रिम पाहुणी हासे मणी, परी भावार्थ धरुणी चातुर्य खाणी, हर भवानी म्हणून पूजित, अलंकार वस्त्रे यथेष्ट धन, षड्रस अन्य देत भोजन, शिवगौरी म्हणून, नमस्कार करुणी बोलवी, जाता ग्रामपंथ लक्षुणी, पुढे भ्रतार मागे कामिनी, नाना विकार चेष्टा भाषणी, बहुत बोले तयांसी, म्हणे आहे हे एकांत वन, वृक्ष लागेल निबिड सघन, मी कामा नळे करून गेले आहाळून प्राणपती, तू वर्षणी सुरत मेघ शीतळ करी ममांग, मी नितंबिनी झाले अभंग, जवळी पाहे येऊन या, तो म्हणे का चेष्टा करीशी विशेष, फेडी वस्त्र होय पुरुष, विनोद करीसे आसमास, हसती लोक मार्गीचे,
तव ते कामे होऊनी मूर्छित मेदिनीवरी अंग टाकीत म्हणे प्राणनाथ धाव त्वरित करी शांत काम ज्वराते तव तो परतोनी आला सवेग म्हणे हे नसते काही मांडिले सोंग तुम्ही आम्ही गुरुबंधू निसंग ब्रह्मचारी विद्यार्थी एरी म्हणे बोलसी काय माझे अवयव चाचपोणी पाहे गेले पुरुषत्व लवला हे भोगी येथे मजा आता हाती धरुणी तयासी आड मार्गे नेले एकांतासी वृक्ष गेले गगनासी पल्लव भूमीसी पसरले साल तमाल देवदार आम्र कदम बांधी तरुवर त्या वणी निवणी सत्वर म्हणे शंका सांडी सर्वही मी स्त्री तो भ्रतार निर्धार नाही येथे दुसरा विचार एरू म्हणे हे न घडे साचार तुम्ही आम्ही गुरुबंधू शास्त्र पडलासी सकळ त्याची काय ह्याची फळ परत्र साधून सुकृत निर्मळ विचार करणे पाहे पा आधीच स्त्रीवरी तारुण्य परम निर्लज्ज एकांत मन मिठी घाली गळा धावून देत चुंबन बळेची घेऊन या त्याचा हात म्हणे पाहे हे पयोधर कमंडलुवत तव तो झिडकारुणी मागे सारित नसता अनर्थ करू नको धन्य धन्य ते पुरुषजनी परयोषिता एकांतवणी सभाग्य सधन तरुणी प्रार्थिता मन चळेना वृत्तीच नवे विकार तरी तो नर केवळ शंकर त्या पाशी तीर्थे समग्र येऊनी राहती सेवेसी जनरहित घोरवणी द्रव्य घट देखील नैने देखता जाय ओसंडोणी तरी तो शंकर निर्धारे सत्यवचनी सत्कर्मी रत निगमागम विद्या मुखोद्गत इंतुके असुने गर्वरहित तरी तो शंकर निर्धारे आपणा देखता वर्म काढून निंदक विंदिती वाग्बाणी परिखेद रहित आनंदमणी तरी तो शंकर निर्धारे दुसऱ्यांचे कुट दोष गुण देखे ऐके जरी अनुदीन परी ते मुखास नाणी गेल्या प्राण तरी तो शंकर निर्धारे न दिसे स्त्री पुरुष भाव जाण गुरुरूप पाहे चराचर संपूर्ण न सांगे आपले सुकृत तपदान तरी तो शंकर निर्धारे पहिलं मूर्ख हा पंडित निवडून येणे समान पाहत कीर्ती वाढवावी नावडे मनात तरी तो शंकर निर्धारे अभ्यासिले न मिरवी लोकात शिष्य करावे हा नाहीच हेत कोणाचा संग नावडे आवडे एकांत तरी तो शंकर निर्धारे विरोणी गेल्या चित्तवृत्ती समाधी अखंड गेली भ्रांती अर्थ बुडाली याची नाही खंती तरी तो शंकर निर्धारे श्रीधर म्हणे से पुरुष ते ब्रह्मानंद परमहंस त्यांच्या पायींच्या पादुका निशेष होऊनी राहावे सर्वदा वेद मित्र पुत्र साधू परम धैर्य शस्त्रे निवटोणी काम म्हणे ग्रामास चला जाऊ उत्तम विचार करू या गोष्टीचा ऐसे बोलणे सारस्वत पुत्र स्त्री रूपे सदना आणिला सत्वर श्रुत केला समाचार गत कथार्थ वर्तला जो सारस्वते मांडिला अनर्थ राया जवळी आला वक्षस्थळ बडवीत म्हणे दुर्जना तुवा केला घात हत्या करीन तुझवरी वेदशास्त्र संपन्न एवढाच पुत्र मज लागून अरे तुवा निर्वश केला पूर्ण काळे वदन झाले तुझे विदर्भ अधोगत मुख पाहत म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य शिव माया परम अद्भुत अघटित कर्तृत्व तियेचे राय मिळवून सर्व ब्राह्मण म्हणे सतेज करा अनुष्ठान द्यावे यासी पुरुषत्व आणून तरीच धन्य होईन मी विप्र म्हणती हे ईश्वरी कळा आमुचेणीन पालटे भूपाळा तेव्हा विदर्भ राव ते वेळा आराधिता झाला देवी ते हवन मांडिले दुर्धर राव सप्तदीन निराहार देवी प्रसन्न झाली म्हणे मागवर मग बोले विदर्भ तो म्हणे हा सोमवंत स्त्रीवेश याचे पुन्हा करी पुरुष देवी देवी म्हणे ही गोष्ट निशेष न घडे सहसा कालत्रय निसीम पतिव्रता सीमंतिनी परमभक्त सद्गुण खाणी तिचे कर्तृत्व माझेने न मोडवे सहसाही या सारस्वताचे दिव्यनंदन होईल सत्यवेद परायण हिस सुमेधावर जाण लग्न करून द्यायचे देवीच्या आज्ञेवरून त्यासीच दिधले लग्न करून अंबिकेचे वचने जाण पुत्र झाला सारस्वता धन्य सीमंतिनीची शिवभक्ती उपमा नाही त्रिजगती जिचे कर्तृत्व हेमवती मोडू न शके सर्वथा सूत म्हणे ऐका सावधान अवंती नगरी एक ब्राह्मण अत्यंत विषय नाम मदन शृंगार सुगंध माल्य प्रिय पिंगला नामे वेश्या विख्यात तिसी झाला सदारथ सांडुनी ब्रह्मकर्म समस्त माता पिता त्यागिले धर्मपत्नी टाकुनी दुराचारी तिच्याच घरी वास करी मद्य मांसरत अहोरात्री काम कर्दमी लोळत करावया जगदुद्धार आपणच अवतारला शंकर ऋषभ नामे योगीश्वर होऊन विचरत महिवरी आपले जे जे निर्वाण भक्ता त्याची दुःखे संकटे निवारित पिंगलेच्या सदना अकस्मात
पूर्व पुण्यासव पातला तो शिवयोगींद्र दृष्टी देखून दोघेही धावती धरती चरण षोडोपचारे करून सप्रेम होणे पूजिते शुष्क सुपक्व स्निग्ध विदग्ध चतुर्विध अन्य उत्तम स्वाद भोजन देवणी बहुविध अलंकार वस्त्रे दिदली करून या दिव्य शेज निजविला जो शिवयोगी राज तळहाते मर्दिती दोघे चरणांबुज सुपर्णाग्रज उदय होयतो एक निशी क्रमुनी जाण शिवयोगी पावला अंतर्धान दोघे म्हणते उमारमण देऊनी दर्शन गेला आम्हा मग पिंगला आणि मदन कालांतरी पावली मरण परे गातीच होते पूर्व पुण्य शिवयोगी पूजनाचे दारशाह देशीचा नृपती वज्रबाहू नामे विशेष कीर्ती त्याची पट्टराणी नामे सुमती जेवी दमयंती नळाची तो मदन नामे ब्राह्मण तिच्या गर्भी राहिला जाऊन सीमंतिनीच्या पोटी कन्यारत्न पिंगला वेश्या जन्मली कीर्ती मालिनी तिचे नाव पुढे कथा ऐका अभिनव इकडे सुमतीचे पोटी भूदेव असता विचित्र वर्तले तिच्या सौती होत्या अपार ही पट्टराणी ईच होईल पुत्र त्याही तीस विष दुर्धर गर्भिणी असता घातले तीच तत्काळ व्हावा मृत्यू परी रोग लागला झाली प्रसूत विष अंगावरी फुटले बहुत बाळकासहित जननीच्या क्षते पडली झाले व्रण रक्त पुगळे रात्रंदिन राये बहुत वैद्य आणून औषध देता बरे नोहे रात्रंदिवस रडे बाळ सुमती राणी शोके विवळ मृत्यूही नोहे व्यथा सबळ परी नवेची सर्वता लेकरूक सदा करी रुदन रायास निद्राण लागे रात्रंदिन कंटाळला मग रथावरी घालून घोर काननी सोडिली जेथे मनुष्याचे नाही दर्शन वस्ती व्याघ्र सर्प दारुण सुमती बाळकडे घेऊन सव्य अपसव्य हिंडत असे कंटक पाषाण रुतती चरणी मूर्छा येऊनी पडे धरणी आक्रंद रडे परी न मिळे पाणी रडे करुणी अंग तिडके म्हणे जगदात्म्या कैलासपती जगद्वंद्या ब्रह्मानंद मूर्ती भक्त वज्र पंजरा तुझी कीर्ती सदा गाते निगमागम जय जय त्रिदोष शमना त्रिनेत्रा जगद कुरंग जगद कुरकंदा पंचवक्रा अज अजिता पयपेन गात्रा जन्मयात्रा चुकविका अनादिसिद्ध परिमिता मायचक्र चालका सद्गुण भरिता विश्वव्यापका गुणातीता धावा त्या जगद्गुरु ऐसा धावा करिता सुमती तव वणी सिंह व्याघ्र गर्जती परम भयभीत होऊनी चित्ती बाळासहित क्षिती पडे श्रावणारी नये नेऊन वणी सांडिले उर्वी गर्भरत्न की विरसेन स्नुषा घोर कानन पती वियोगी सेवी जैसे सुमतीची करुणा ऐकून पशु पक्षी करती रुदन धरणी पडता मूर्छा येऊन वृक्ष पक्षी छाया करीत हाती चंचू भरून या जळ बाळावरी शिंपिती वेळोवेळ एकी मधुर रस आणून स्नेहळ मुखी घालून तोषविते वन गाई स्व पुच्छे करुणी वारा घालिती रक्षिती रजनी असो यावरी ते राजपत्नी हिंडता पूर्व वर्तले तो वृषभ भार वणिक घेऊनी पंथे जाता देखे नैनी त्यांची संगे करुणी वैश्यनगरा पातली तेथील अधिपती वैश्य साचार त्याचे नाव पद्माकर परमसभाग्य उदार रक्षक नाना वस्तूंचा तेने सुमतीस वर्तमान पुसिले तू कोठील कोण तिने जे वर्तले मुळहून श्रुत केले तया ते ऐकुनी पद्माकर त्याचे अश्रुधारा स्रवती नेत्र स्वाच्छुच्चवास टाकुनी घोर म्हणे गती थोर कर्माची वज्रबाहूची पट्टराणी पतिव्रतावणीची स्वामिनी अनाथापरी हिंडे वणे दीनवदन आली येथे मग पद्माकर म्हणे सुमती तू माझी धर्मकन्या निश्चिती शेजारी घर देऊनी अहोराती परामर्श करीत येचा बहुत वैद्य आणून देता झाला रसायन केले बहुत प्रयत्न परिव्याधी न राहेची सुमती म्हणे ताता श्री शंकर वैद्य न होता कवणास हे व्यथा बरी न होय कल्पांती असो पुढे व्यथा होता कठीण गेला राजपुत्राचा प्राण सुमती शोक करी दीनवदन म्हणे रत्न गेले माझे पद्माकर शांतवी बहुतारिती नगरजन मिळाले सभोवती तो निशांती उगवला गभस्ती ते विश्वयोगी आला तेथे जैसे दुर्बलांचे सदन शोधित चिंतामणी अकस्मात की क्षुधेने प्राण जात तो शिरामती पुढे धाविनला पद्माकरे धरिले चरण पूजिला दिव्यासने बैसवणी त्यावरी सुमती प्रति दिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला म्हणे वत्से सुमती ऐक काहो रडसी करीसी शोक तुझे पूर्वजन्मीचे पती पुत्र जनक कोठे आहेत सांग पा
आलीस 84 लक्ष योनी फिरत, तेथीचे स्वजन सोयरे आप्त, आले कोठून गेले कोठे त्वरित, सांग मज पासी वृत्तांत हा, तू नाना योनी फिरसी, पुढे किती फेरे घेसी, कोणाचे पुत्र तू का रडसी, पाहे मानसी विचारुणी, शरीर धरावे ज्या ज्या वर्णी, त्या कुळाभिमाने नाचती प्राणी, परी आपण उत्पन्न कोठून ते विचारुणीने पाहती, का पुत्र आणला कोठून, कोण्या स्थळा गेला मृत्यू पावून, तू आणि हे अवघे जन, जातील कोठे कवण्या देहा, आत्मा शिव शाश्वत, शरीर क्षण भंगुर नाशवंत, तरी तू शोक करीसी व्यर्थ, विचारुणी मनी पाहे पा, आत्मा अविनाशी शाश्वत, तो नव्हे कोणाचा बंधुसूत, शरीरा कारणे शोक करीसी व्यर्थ, परी पडले प्रेत तुझ पुढे, जळी उठती तरंग पार, सवेची फुटती क्षण भंगूर, मृग जळची मिथ्या समग्र, तरी बुडबुडे सत्य कैसेनी, चित्रीच्या वृक्ष छाये बैसला कोण, चित्राग्नीने कोणाचे जाळीले सदन, तेथे गंगा लिहिली सहित मीन, कोण वाहुणी गेला तेथे वंध्या सुते, द्रव्य आणून भीष्म कन्या मारुतीस देऊन, गंधर्व नगरीचे वऱ्हाडी आणून, लग्न कोणे लाविले, वाऱ्याचा मंडप शिवून, सिकता दोरे बांधिला आवळून, शुक्तिकार ताचे पात्र करून, पुष्पे कोणी भरी येले, कासवीचे घालून घृत, मृग जळीचे मीन पाजळती पोत, ते चरणी नुपुरे बांधुणी नाचत, जन्मांत पाहत बैसले, अही कर्णीची कुंडले हिरोणी, चित्रीचे चोर आले घेऊन, हा प्रपंच लटिका मुळी हुणी, तो साच कैसा जाणावा, मुळीच लटिके अशाश्वत, त्याचा शोक करणे व्यर्थ, क्लेश तरुचे उद्यान समस्त, शरीर हे उद्भवले, सकळ रोगांचे भांडार, कृमी कीटकांचे माहेर, की पापाचा समुद्र, की अंबर भ्रांतीचे, मूत्र श्लेष्म मांस रक्त, अस्थिची मुळी चर्मवेष्टित, मातेचा विटाळ पितृरेत, पवित्र सत्य मुळीच हे, ऐसे हे शरीर अपवित्र, ते पशुमूत्रे झाले पवित्र, क्षुरे मूर्धज छेदिले समग्र, इतू केली पावन केवी होय, शरण न जाती देशिका प्रती, तरी कैसेनी प्राणी तरती, कल्प कोटी फेरे घेती, मुक्त होती कधी हे, सुमती तू सांगे सत्वर, तुझे जन्मोजन्मीचे कोटे आहेत व्रतार, अवघा हा मायापूर सावध सत्वर होई का, जयाचे हे सकळलेने, मागता देता लाजिरवाणे, तनुघर बांधिले त्रिगुणे, 5 वासे आणोनिया, याचा भरवसा नाही जाण, केधवा लागेल न कळे अग्न, की हे झाले वस्त्र जीर्ण, ऋणानुबंध तव तगे, मिथ्या जैसे मृगजळ, की स्वप्नीचे राज्य ढिसाळ, आहा प्राणी पापी सकळ, धनधान्य पुत्र इच्छिती, गंगे माझी काष्टे मिळती, एकवट होती मागुती बिघडती, तैसे स्त्री पुरुषे बोली जेती, खेळ मुळीच असत्य हा, वृक्षावरी पक्षी येते, किती एक बैसते किती एक जाती, आणि क्या तरुवरी बैसती, अपत्ये तैसी जाणपा, पथिक वृक्षांतळी बैसतो, उष्ण सरलिया उठून जात, सोयरे बंधू आप्त, तैसेचा जाण निर्धारे, मायामय प्रपंच वृक्षी, जीव शिव बैसले दोन पक्षी, शिव सावधान सर्वसाक्षी, जीव भक्षी विषय फळे, ती भक्षिताच भुलोनी गेला, आपणाशी विसरला, ऐसा अपरिमित जीव भ्रमला, जन्म मरण भोगीत असे, त्या माझी एकदा पुण्यवंत, सद्गुरुसी शरण रिगत, मग तो शिव होणी भजत, शिवा लागी अत्यांदरे, ऐसा ऐकता दिव्य निरूपण, पद्माकर सुमती उठोन, अष्टभावे दाटोन, वंदिती चरण तयांचे, म्हणते एवढे तुझे ज्ञान काय ऐकन, करीती इच्छे करून, तू साक्षात उमारमन, भक्त रक्षणा धावलासी, मग मृत्युंजय मंत्र राजयोगी, सुमतीस सांगे शिवयोगी, मंत्रुणी भस्म लाविता अंगी, व्यथा रहित जाहली ते, रंभा उर्वशी होणी वहिले, दिव्य शरीर तिचे झाले, मृत्युजय मंत्रे भस्म चर्चिले, बाळ उठिले तत्काळ, व्रण व्यथा जाऊनी सकळ, 32 लक्षणी झाला बाळ, मग शिवध्यान उपासना निर्मळ, सुमती बाळ उपदेशिले, परिस जगटता पूर्ण, लोह तत्काळ होय सुवर्ण, तैसी दोघे दिव्य रूप जाणो, होती झाली ते काळी, आश्चर्य करी पद्माकर, म्हणे धन्य गुरु धन्य मंत्र, काळ मृत्यू भय अपार, त्यापासून रक्षी गुरुनाथ, गुरुचरणी रत होती सदा, त्यासी कैसी भव भय आपदा, धनधान्यांचे नाही मर्यादा, भेद भेदावरी येले,
भेद भेदा वारिले बाळ चरणांवरी घालुणे सुमती लागे सप्रेम चरणे म्हणे सद्गुरु तुझ वरुणे शरीर सांडणे हे माझे या शरीराच्या पादुका करून तुझ्या दिव्य चरणी लेववीन तरी मी नवे उत्तीर्ण उपकार तुझे गुरुमूर्ती मग शिवयोगी बोलत आयुरारोग्य ऐश्वर्य अद्भुत तुझ्या पुत्रासी होईल प्राप्त राज्य पृथ्वीचे करील हा त्रिभुवन भरी होईल कीर्ती निज राज्य पावेल पुढती भद्रायु नाम निश्चिती याचे ठेविले मी जाण थोर होय भद्रायु बाळ तव वरी क्रमी येथेची काळ मृत्युंजय मंत्र जप त्रिकाळ निष्ठा धरुणी करीत जा हा राजपुत्र निश्चित लोकात प्रकटो नेदी मात हा होईल विद्यावंत चतु षष्टी कळा प्रवीण ऐसे शिवयोगी बोलन पावला तेथेचे अंतर्धान गुरु पदांबुज आठवून सुमती सद्गद क्षण क्षणा पद्माकरासी सुख अत्यंत सुनय पुत्रा हुणी बहुत भद्रायु त्यासी आवडत सदा पूर्वीत लाड त्याचा पद्मा करे आपली संपत्ती वेचून दोघांचे केले मेखला बंधन दोघांची भूषणे समान केले संपन्न वेदशास्त्री 12 वर्षाचा झाला बाळ धीर गंभीर परम सुशीळ मातेच्या सेवेसी सदा काळ जवळी तिष्ठत सादरी पदरी पूर्व सुकृतांचे पर्वत शिवयोगी प्रकटला अकस्मात सुमती भद्रायु धावत पाय झाडिती मुक्त केशी नय नोंदके चरण क्षालन केश वसने पुसिले पूर्ण जे सुगंध भरित जाण स्नेह तेची लाविले वारंवार करती प्रदक्षिणा दाटती अष्टभावे करून षोडोपचारे पूजन सोहळा करीती अपार स्तवन करीतसे तेव्हा सुमती तुझ्या प्रसादे करुण मी पुत्रवंती यावरी भद्रायुसी नीती शिवयोगी शिकवितसे श्रुती स्मृती पुराणोक्त पाही धर्मनीती वर्तत जाई माता पिता गुरु पायु निष्ठा असो दे सर्वता गो भूदेव प्रजा पाळन सर्वानुभूती पहावा उमा रमण वर्णाश्रम स्वधर्माचरण सहसाही न सांडावे विचार केल्या वाचून या सहसा न करावी क्रिया मागे पुढे पाहून या शब्द बोलावा कुशलत्वे काळ कोण मित्र किती कोणी द्वेषी शत्रू किती आय काय खर्च किती पहावे चित्ती विचारुनिया माझे बळ किती काय शक्ती आपले सेवक कैसे वर्तती यश की अपयश देती पहावे चित्ती विचारुणी अतिथी देव मित्र स्वामी वेद अग्निहोत्र पशु कृषी धनविद्या सर्वत्र घ्यावा समाचार क्षणक्षणा लेकरू भार्या अरिदास सदन ग्रह वार्ता रोग विशेष येथे उपेक्षा करिता निशेष हानी क्षणात होत पे ज्या पंथे गेले विद्वज्जन आपण जावे तोची पंथ लक्षण माता पिता यती निंदा जाण प्राणांतीही न करावी वैश्यदेव समयतिथी आलिया त्यासी न पुसावी याती अन्न वस्त्र सर्वानुभूती द्यावे प्रीत्यर्थ शिवाचिया परोपकार करावा पूर्ण परपीडा न करावी जाण करावे गो ब्राह्मण रक्षण सत्य सुजान म्हणती तया निंदावाद टाकोन सर्वदा कीजे शिवस्मरण तेच म्हणावे मौन शिवसेवन तपथोर परदारा आणि परधन हे न पहावे जेवी वमन करावे शास्त्र श्रवण शिवपूजने यथाविधी स्नान होम जपाध्ययन पंचयज्ञ गोवी प्रसेवेन श्रवण मनन निजध्यास पूर्ण अनालस्य करावी सुरत निद्रा भोजन येथे असावे प्रमाण दान सत्कर्म अभ्यास श्रवण आळस येथे न करावा काम पूर्ण धर्मपत्नीसी निषिद्ध जाण परयोजितेसी क्रोधे दंडाव्य शत्रुसी साधू विप्रांसी नमिजे सदा द्वेषयांची धरावा मद संत भक्तांची नम्रता अभेद संसार रिपुसी मत्सर प्रसिद्ध असावे निर्मत्सर सर्वानुभूती दुर्जनांचे दंभ दावीजे भल्याचे पदरज वंदीजे अहंकार पृथ्वी जिंकीजे निरहंकार द्विजासी वाचा सावध शिवस्मरणी पाणी सार्थक दाने करुणी पाद पावन देवालय यात्रा गमणी नित्य शिवध्यानी बैसावे पुराण श्रवणी श्रोत्र सादर त्वचा संत आलिंगणी पवित्र सार्थक शिवध्यानी नेत्र जीवेने स्तोत्र वर्णावे शिवनिर्माल्य वास घेईजे घ्राणी ये रीती इंद्रिये लावावी भजनी दीन अनाथ अज्ञान देखोणी तयावरी कृपा कीजे ईश्वरी प्रेम संतांची मैत्री द्वेषांचे देवांचे द्वेषी त्यांची उपेक्षा करी
युक्त निद्रा युक्ताहारी मृगया करी परमनीतीने अतिविद्या अतिमैत्री अतिपुण्य अतिस्मृती उत्साह धैर्य दान धृती वर्धमान असावी आपले वित्त आयुष्य ग्रह छिद्र मैथुन औषध सुकृत मंत्र दान मान अपमान ही सर्वत्र गुप्त असावी जाणीचे नष्ट पाखंडी शट धूर्त पिशुन तस्कर जारपतीत चंचल कपटी नास्तिक अनृत ग्राम्य सभेसी नसावे निंदक शिवभक्ती उच्छेदका मद्यपाणी गुरु तल्पका मार्ग पाडक कृतज्ञ धर्मलोपक त्याचे दर्शन न व्हावे दाराधन आणि पुत्र याची आसक्त नसावे अनुमात्र अलिप्तपणे संसार करुणी अनासक्त असावे बंधू सोयरे स्वशूर स्वजन त्यासी स्नेह असावा साधारण भलता विषय देखोन आसक्ती तेथे न करावे रुद्राक्ष धारण मस्तकी कंठी दंडी करभूषण गेलिया प्राण शिवपूजन सर्वथाही न सांडावे शिवकवच सर्वांगी लेऊ शिकवी शिवयोगी भस्म चर्चिता रणरंगी शस्त्रास्त्र बाधा न होय काळ मृत्यू भयापासून रक्षी मृत्युंजय औपासन आतताई मार्गग्न ब्रह्मग्न यासी जीवे मारावे सोमवार व्रत शिवरात्र प्रदोष विधियुक्त आचरावे विशेष शिवहरी कीर्तन निर्दोष सर्व सांडुणी ऐकावे महापर्व कुयोग श्राद्धदिनी व्यतिपात वैधृती सक्रमणी न परवर्तावे मैथुनी ग्रहणी भोजन न करावे सत्पात्री देता दान होय ऐश्वर्य वर्धमान अपात्री दाणे दारिद्र्यपूर्ण शास्त्र प्रमाण जाणीचे वेदशास्त्र पुराण कीर्तन गुरु ब्राह्मण मुखे करावे श्रवण दान दिदल्याचे पाळन करिता पुण्य त्रिगुण होय अपूज्याचे पूजन अपूज्य त्याचा अपमान तेथे भय दुर्भिक्ष मरण होते जाण विचारे महाडोई उडी घालणे महापुरुषांचे विग्रह करणे बलवंतांची स्पर्धा बांधणे ही द्वारे अनर्थाची दाने शोभे सदाहस्त कंकण मुद्रिका भार समस्त श्रवणी कुंडले काय व्यर्थ श्रवण सार्थक श्रवणेची ज्याची वाचा रसवंती भार्या रूपवती सती औदार्य गुण संपत्ती सफल जीवित्व तयाचे देईन अथवा नाही सत्य हे वाचेसी असावे व्रत विद्यापात्र येती अमित सद्य दान त्यादीचे विपत्ती काळी धैर्य धरी वादी जयवंत वैखरी युद्धा माझी पराक्रम करी याचे कांसी पृष्टीने दाविजे ब्राह्मण मित्र पुत्रांसमवेत त्याची भोजन उत्तम यथार्थ गजतुरंगा सहित पंथ चालणे त्याची श्रेष्ठ होय ज्या लिंगाचे नाही पूजन तेथे साक्षेपी पूजा करावी जाऊन अनाथ प्रेत संस्कार जाण करणे त्या पुण्यासी पार नाही ब्रह्मद्वेषा एवढे विशेष मारक नाही कधा विष सत्समागम रात्रंदिवस तुच्छ सुधारस त्यापुढे प्रतापे न व्हावे संतप्त परसौख्य हर्षभरित सद्वार्ता ऐकता सुख अत्यंत तोची भक्त शिवाचा पाषाण नामरत्ने व्यर्थ चार रत्ने आहेत पृथ्वीत अन्न उदक सुभाषित औदार्य रत्न चौथे पै वर्म कोणाचे न बोलावे सद्भक्तांचे आशीर्वाद घ्यावे भाग्येत स्वभावे स्वधर्म ध्रुव न ढळावा पूर्व विरोधी विशेष त्याचा न धरावा विश्वास गर्भिणी पाळी गर्भास तेवी प्रजा पाळिका गुरु आणि सदाशिव यासी न करावा भेदभाव भाग्य विद्या गर्व न सर्व सोडून द्याव्या जाणपा नराची शोभा स्वरूपपूर्ण स्वरूपाचे सद्गुण आभरण गुणांचे अलंकार ज्ञानाचे भूषण क्षमा शांती कुलशील विद्याधन राज्य तप रूप यवन याष्टमध्ये करून मन भुलून द्यावे ऐसा नाना परीश्व योगी बोधिता झाला भद्रायू लागी हे नीती ऐकता जगी सांकडे न पडे सर्वता सातवा अध्याय गिरी कैलास यावरी वास्तव्य करी उमाविलास पारायण प्रदक्षिणा करीती विशेष निर्दोष यश जोडे तया की हा अध्याय हिमाचल भक्ती भवानी कन्या वेल्हाळ तिसी वरुणी पयफेन धवल श्वशूर ग्रही राहिला पुढले अध्यायी कथा सुरस शिवयोगी दया करील भद्रायुस ब्रह्मानंद निशी दिवस श्रवण करतो विद्वज्जन भव गजविदारक मृगेंद्र श्रीधर वरद आनंद समुद्र तो शिव ब्रह्मानंद जतींद्र तो जगद्गुरु जगदात्मा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड
स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड सप्तमाध्याय गोढा श्री सांब सदा शिवार्पणमस्तु शुभम भवतु. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.